बालयोगी सदानंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला अरुणाचल प्रदेशमध्ये येण्याचा मान मिळाला. आसाममध्ये आलो, परंतु परशुराम कुंड हा अरुणाचल प्रदेशमध्ये असल्यामुळे आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो. येथे आम्ही 4 दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. या माझ्या सौभाग्यवती बघा येत आहेत कशा हलू हलू. पाऊस पण पडते, खूप पाऊस आहे, खूप थंडी लागते. महाजंगल. परशुराम कुंड पण दाखवतो, खाली परशुराम कुंड आहे हे जे तुम्ही बघता ना. आणि ही ब्रह्मपुत्र नदी आहे. या ब्रह्मपुत्र नदी ही तुम्हाला माहीत आहे ही कुठून येते आणि तिचा प्रवाह कुठपर्यंत जाते. हे सर्व बांगलादेश, आसाम, अरुणाचल प्रदेश हे सगळे ह्या ब्रह्मपुत्रा नदीशी जोडलेले आहेत. आणि अजून एक चीन पण याच नदीशी जोडलेले आहेत. हे आमच्या सौभाग्यवती. आणि खूप इथे जे डोंगर आहेत आपल्याकडे आपण बोलतो ही डोंगर आहेत, पण ती JCBने 2-4 महिन्यात किंवा 1-2 वर्षात निघतात. हे डोंगर तसे नाही, हे डोंगर नाही, पर्वत आहेत. हे बघा खूप मोठमोठे पर्वत आहेत, खालून बघितले वरपर्यंत हिमालय जसं. आणि थंडी पाऊस किती आहे बापरे, तर कमीच नाही. एवढा पावसाचा आणि थंडीचा काही सांगूच नका, एवढा मोठा सर्व